तळपाडा मधला सुरगाणा येथे हनुमान जयंतीनिमित्त भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा महंत रमणगिरी महाराज यांच्या हस्ते उत्साहात संपन्न. दिव्य भारत बीएसएम न्यूज सुरगाणा प्रतिनिधी डॉक्टर भागवत महाले. सुरगाणा तालुक्यातील तळपाडा मधला येथे हनुमान जयंतीनिमित्त हनुमान मंदिरात विविध देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक ऊर्जा आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी हनुमान मूर्तीची तसेच गणरायाची मूर्ती आणि भगवान शंकर महादेव पिंड यांची प्राणप्रतिष्ठा विधिवत मंत्रोच्चारात महंत रमणगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. वेदघोष, मंत्रपठण आणि पारंपरिक विधी यांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला. सकाळपासूनच गावकऱ्यांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. भक्तांनी उत्साहाने या सोहळ्यात सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या निमित्ताने कीर्तन, भारुड आणि हरिपाठ यांचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमांमुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. कीर्तनातून आध्यात्मिक विचार मांडण्यात आले, तर भारुड आणि हरिपाठातून समाजप्रबोधनाचा संदेश देण्यात आला. गावातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महंत रमणगिरी महाराज, महंत भद्रगिरी महाराज, महंत दिव्य महाराज आणि प. लक्ष्मण थोरात महाराज उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या मान्यवरांनी आपल्या प्रवचनातून धर्म, संस्कृती आणि समाजातील ऐक्य यांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. यामध्ये मनोहर चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर महाले, शिक्षक बापू देशमुख, प्रा. डॉ. भागवत महाले, मोहन महाले, भास्कर महाले, विका महाले, देवराम महाले, राजेंद्र देशमुख, विठ्ठल महाले, रमेश देशमुख, सौ भारती महाले, सौ. रंजना देशमुख, सौ. यशोदा महाले, सरजाबाई महाले, सौ. हिरा महाले, भागवत गावित, सीताराम महाले, वसंत महाले, कृष्णा महाले आदींनी विशेष परिश्रम घेतले आदींचा समावेश होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. मंदिर परिसराची स्वच्छता, सजावट आणि भाविकांसाठी व्यवस्था करण्यात आली होती. सर्वांनी एकत्र येऊन हा सोहळा यशस्वी केला. यामुळे गावात एकात्मतेचे आणि सहकार्याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. हनुमान जयंतीनिमित्त आयोजित या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे गावात धार्मिक वातावरण अधिक दृढ झाले आहे. अशा कार्यक्रमांमुळे नवीन पिढीला संस्कार आणि परंपरेची ओळख होते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने महाप्रसाद ग्रहण केला. संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला. तळपाडा मधला येथील हा भव्य सोहळा गावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणारा ठरला असून भविष्यातही अशा कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी डॉक्टर भागवत महाले.